नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. पोलिसांनी पकडताच आरोपीनं संपवलं जीवन, गाडीतच झाला शेवट. पोलीसही वाचवू शकले नाहीत प्राण. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीनं आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. यवतमाळ येथील फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलीस वाहनातच विष प्राशन केलं. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या ताब्यात असताना अशा प्रकारे आरोपीनं जीवन संपवल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अमित विठ्ठल भगत असं आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. अमित भगत हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी असून तो तेथील एका पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करत होता. 16 मे ते 21 मे दरम्यानच्या कालावधीत इंधन विक्रीतून जमा झालेली 4,82,192 रुपयांची रोख रक्कम त्यांनी परस्पर हडपल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणी पेट्रोल पंप मालकाने 30 जून रोजी कळंब पोलीस ठाण्यात अमित विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित कारवाईच्या भीतीपोटी पत्नीसह यवतमाळवरून पळून नागपुरात आला आणि हुडकेश्वर परिसरातील एका स्थानिक पेट्रोल पंपावर पुन्हा नोकरी करू लागला. आरोपी भगत हा नागपुरात असल्याची गुप्त माहिती कळंब पोलिसांना मिळाल्यानंतर कळंब पोलिसांचं एक विशेष पथक आरोपी अमित भगतला अटक करण्यासाठी नागपूरला पोहोचलं. हुडकेश्वर परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि सरकारी वाहनात बसवलं. मात्र पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे समजताच अमितने पोलीस वाहनातच विषारी औषध प्राशन केले. पोलीस पथक अमितला घेऊन हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचले असता त्याची प्रकृती अचानक खालावली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.